श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला स्वामींचे दिव्य कृपेची एक रहस्यस्पर्शी कथा सांगणार आहे। या कथेचा उद्देश एवढाच आहे की जेव्हा आपल्यावर संकट येतात, कोणताही मार्ग दिसत नाही, आता सर्व संपलं असं वाटतं, तेव्हा खचून न जाता न डगमगता येणाऱ्या संकटाचा सामना कसा करावा आणि अशा वेळी स्वामी आपल्या भक्ताच्या मदतीला कसे धावून येतात याची प्रचिती तुम्हाला येईल। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। ही कथा आहे रमाकांत शिंदे यांची। रमाकांत आणि त्यांची बायको जयश्री हे दोघेही स्वामींचे निश्चिन्न भक्त होते, ज्यांच्या प्रत्येक श्वासात स्वामी नाम होते। आपल्याकडे जे काही आहे, शेती, बंगला, गाडी, मान, प्रतिष्ठा, ते सगळं स्वामींच्या कृपेने मिळालंय अशी दोघांची ठाम भावना होती। ते दोघे पती पत्नी आणि नुकतंच लग्न झालेला त्यांचा मुलगा आणि सून असं त्यांचं 4 जणांचं कुटुंब होतं। मुलगा परदेशातून शिकून आला होता आणि भारतातील एका नामांकित कंपनीत जॉबला लागला होता। नंतर त्याच कंपनीतील मुलीशी त्याने प्रेमविवाह केला होता। रमाकांत आणि त्याची पत्नी जयश्री त्यांच्या दिवसाची सुरुवात स्वामी पूजेने होत असे, परंतु त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या बाबतीत मात्र या उलट होते। ते दोघेही नास्तिक होते, म्हणजे देवाला न मानणारे। रमाकांत आणि त्यांची पत्नी नित्य नेमाने स्वामींच्या सेवा करायचे, नामस्मरण करायचे, हे देखील त्या दोघांना पटत नसे। जयश्रीताईंनी त्या दोघांना समजवायचा खूप प्रयत्न केला। अरे अमोल, आपल्याकडे जे भी वैभव आहे, ते आज आपण जे सुखी जीवन जगत आहोत ते देखील स्वामींच्यामुळेच आहे। हे सर्व त्यांनीच दिलं आहे। पण अमोलला आणि त्याच्या पत्नीला आपल्या कर्तृत्वाचा आणि पैशाचा खूप गर्व होता। ते म्हणायचे, आम्ही आज जे काही आहोत, जे काही मिळवलं, ते स्वतःच्या हिमतीवर, त्यामुळे त्या देवाच्या भाकड कथा आम्हाला सांगू नका। शेवटी शुभमला ताई एवढंच म्हणाल्या, तुम्ही देवाला मानत नाही ना, नका मानू, पण त्यांचा अपमान किंवा त्यांची विटंबना करू नका। रमाकांत आणि त्यांची पत्नी मुलाच्या आणि सुनेच्या स्वभावामुळे खूप चिंताग्रस्त होते। ते रोज पूजा करताना स्वामींजवळ हीच प्रार्थना करायचे की, हे स्वामी, माझ्या मुलाला आणि सुनेला योग्य मार्ग दाखवा, त्यांना सद्बुद्धी द्या आणि त्यांची चुका तुमच्याच लेकरू समजून माफ करा, अशी रोज ते स्वामींच्या चरणी प्रार्थना करायचे। असे दिवसेंदिवस निघून जात होते। हळूहळू रमाकांतरावांची तब्येत ढासाळू लागली। त्यांना अशक्तपणा, दमा लागणं अशा समस्या जाणवू लागल्या। एके दिवशी सकाळी रमाकांतराव अंथरुणावर अस्वस्थ पडले होते। जयश्रीताई खूप चिंताग्रस्त झाल्या। त्या लगेच हॉलमध्ये आल्या। अमोल लॅपटॉपमध्ये काम करत बसला होता। जयश्रीताई म्हणाल्या, अमोल, जरा बघशील का, आज बाबांची तब्येत बरी वाटत नाही। अमोलनी मानही वर केली नाही, न काही उत्तर दिलं। जयश्रीताई तिथंच उभ्या राहिल्या, जणू आता तरी तो बोलेल, उठेल, बाबाला आधार देईल, पण तो त्याच्याच कामात व्यस्त होता। थोडा धैर्य करून एकटवून त्यांनी पुन्हा हाक मारली, अमोल। तेवढ्यात त्यांची सून कोमल तिथे आली आणि चिडक्या स्वरात म्हणाली, दिसत नाही का तुम्हाला ते ऑफिसच्या कामामध्ये किती व्यस्त आहेत? त्यांनी ऑफिसची कामे करायची का तुमच्याकडे पाहायचं? सुनेच्या अशा बोलण्याने त्या माऊलीच्या हृदय पिळवळून आलं। त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले। कोमल पुन्हा चिडक्या स्वरात बोलली, काय झालं रडायला? तेव्हा जयश्रीताई डोळ्यातलं पाणी पुसत नम्रपणे म्हणाल्या, सुनबाई, खूप गरजेची बाब नसती तर मी नसती ग हाक मारली। यांची तब्येत काही बरी वाटत नाही, खूप त्रास होतोय त्यांना। कोमल म्हणाली, मागच्या वेळी यांनीच तर तुमच्या नवऱ्याला हॉस्पिटलला नेलं होतं, बिल किती झालं होतं माहितीये ना? डॉक्टरांची फी किती वाढली, वरून 10 तपासण्या लिहून देतात, औषध वेगळीच देतात।
काय आमच्या अंगणात पैशाचं झाड लागलंय का? सुनेचे हे बोलणे ऐकून त्या पूर्णपणे कोसळून पडल्या होत्या, परंतु मुलाच्या तोंडून एकही शब्द निघाला नाही. डोळ्यातून अश्रू आपोआप ओघळू लागले, पण कुणाला दिसू नयेत म्हणून पदराने डोळे पुसत त्या रमाकांत रावांच्या रूममध्ये आल्या आणि त्यांना म्हणाल्या, अहो चला ना, आपण दवाखान्यात जाऊ. त्यावेळेस रमाकांतराव काहीच बोलले नाहीत. ते बेडवर निश्चिंत पडलेले होते. त्यांना दिसले जयश्रीताईंनी त्यांना हाताने हलवले, पण आता खूप उशीर झाला होता. जयश्रीताईचं सारं जगच उद्ध्वस्त झालं होतं. त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आधारच निघून गेला होता. तेराव्या झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी घरातलं वातावरण बदलायला लागलं. त्यांची सून म्हणाली, आई एकट्याच आहेत, त्यांना एवढी मोठी बेडरूम कशाला? त्यांना आणि त्यांच्या स्वामींना स्टोरूम पुरेसं आहे. आणि त्याच दिवशी जयश्रीताईंचं सारं सामान, लाकडी मंदिर आणि स्वामींची मूर्ती स्टोरूममध्ये हलवण्यात आली. जयश्रीताई काहीच बोलल्या नाहीत. त्या फक्त शांतपणे सर्व काही पाहत होत्या. भोग, अपमान, अपेक्षा काहीही असो, पण जयश्रीताईंनी कधीच स्वामींची सेवा थांबवली नाही. रोज त्या स्वामींची मूर्ती समोर बसून जप करत त्यांच्या मुखात सतत स्वामींचं नाम असे. त्या रोज स्वामीला प्रार्थना करायच्या, स्वामी माझ्या मुलाला क्षमा करा आणि त्याला सद्बुद्धी द्या. माझ्या सुनेच्या मनातील कठोरपणा काढून टाका. पण त्या कधीही असं म्हणाल्या नाहीत, माझ्या मुलाला आणि सुनला माझ्यावर अन्याय करत आहेत, त्यांना धडा शिकवा किंवा त्यांना शिक्षा करा. या उलट त्यांनी प्रार्थना नेहमी इतरांचे भले व्हावे अशीच असायची. जयश्रीताईच्या प्रेमळ आणि निस्वार्थ भक्तीने स्वामी प्रसन्न झाले. अशा भक्ताच्या मदतीला स्वामी नेहमी धावून येतात. एके दिवशी अमोल आणि कोमलला कंपनीमधून मेल आला. काही कारणाव्यस्त त्या दोघांनाही नोकरीवरून काढण्यात आले होते. ते पाहून त्या दोघांनाही खूप मोठा धक्का बसला होता. त्यानंतर त्या दोघांनीही खूप ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केला, पण सर्व प्रयत्न निष्फळ ठरला. ते दोघेही खूप चिंताग्रस्त झाले. जयश्रीताईला देखील कळेना की असं का होतं. त्यातच कोमलची तब्येत अचानक खालावली. डॉक्टरांनी सांगितले की समस्या गंभीर आहे. कोमलला आयसीयूमध्ये ॲडमिट करण्यात आलं. अमोल आता पूर्णपणे खचला होता. त्याला कोणताही मार्ग सुचत नव्हता. परंतु जयश्रीताई डगमगल्या नाहीत. त्यांनी स्वामींना मनोभावाने प्रार्थना केली की हे स्वामी आई, माझे सुनेला लवकरात लवकर बरे कर आणि घरावर आलेले संकट दूर कर. त्यांना स्वामींवर पूर्ण विश्वास होता की ते सर्व काही ठीक करतील. त्या रात्री जयश्रीताई दवाखान्यात कोमलजवळ थांबल्या आणि अमोलला घरी आराम करण्यासाठी पाठवले. जयश्रीताईंना झोप काही लागत नव्हती. त्या तशाच बसून राहिल्या. मात्र दवाखान्यातील इतर रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक सर्व झोपले होते. तिथं एक प्रकारची निख्ख शांतता होती. त्यावेळी अचानक तिथे एक व्यक्ती आली. एक दिव्य तेज होतं त्यांच्यात. ते जयश्रीताईंना म्हणाले, ज्यांच्या पाठीशी स्वतः ब्रह्मांड नायक आहेत, त्यांनी असं हताश होऊन कसं चालेल? जयश्रीताई म्हणाल्या, म्हणजे मी समजले नाही. ताई, तुम्ही श्रद्धा, प्रेम, निष्ठेने आणि निस्वार्थ भावनेने अविरतपणे स्वामींची सेवा करता. तुमची ही सेवा सफलित झाली आहे. तुमच्या सुनबाई आजारी आहेत ना, तारक मंत्राचे तीर्थ द्या त्यांना 3 दिवस आणि त्या बऱ्या झाल्या की स्वामींचे एक पारायण करायला सांगा. तुमच्या मुलाला आणि सुनबाईला सर्व व्यवस्थित होईल. हे ऐकून जयश्रीताईंना धक्काच बसला. त्या ताडकन उठून उभ्या राहिल्या. तुम्हाला कसं कळालं की मी स्वामींची सेवा करते आणि माझ्या सुनबाई इथे ॲडमिट आहे? कोण आहात तुम्ही? कुठून आलात?
तेव्हा ते गृहस्थ हाताने इशारा करून म्हणाले, तिथून आलोय मी. ताईने तिकडे पाहिले तर तिथेच दवाखान्यात स्वामींचे एक छोटेसे मंदिर होते. जशा त्या गृहस्थाकडे वळल्या तर तेव्हा तिथे कोणीच नव्हते. त्यांनी आजूबाजूला सगळीकडे पाहिलं पण त्यांना तिथे कोणीच दिसलं नाही. तेव्हा जयश्री ताईला समजले की आपल्याला साक्षात स्वामींनी दृष्टांत दिला. या विचाराने त्या इतक्या आनंदी झाल्या की त्यांचा आनंद गगनात मावेना. त्या सरळ स्वामींच्या मंदिराजवळ गेल्या आणि मनोमन स्वामींचे आभार मानले. दुसऱ्या दिवशी सकाळी जयश्रीताई घरी गेल्या आणि त्यांनी संपूर्ण श्रद्धेने तारक मंत्राचं तीर्थ बनवलं. तीर्थ तर बनवलं पण आता सर्वात मोठा प्रश्न होता मुलगा, कारण तो असल्या गोष्टी मानतच नाही. मग त्या दवाखान्यात गेल्या आणि अमोलला घडलेली सर्व हकीकत सांगितली. तो म्हणाला, तुला जे करायचंय ते कर, पण मला आणि माझ्या बायकोला या फालतू गोष्टीत अडकवून नकोस. त्या म्हणाल्या, अरे अमोल, एकदा तू तुझी आई सांगते म्हणून ऐक. मला पण कोमलची काळजी आहे, ती लवकर बरी व्हावी म्हणूनच मी हे करते. तेवढ्यात तिथे स्पेशालिस्ट डॉक्टर व्हिजिटसाठी आले. डॉक्टरांनी चेकअप केलं आणि अमोलला म्हणाले, आम्ही खूप प्रयत्न केला पण आता काय करू शकतो ते देवच करू शकतो, असे म्हणून ते निघून गेले. हे ऐकून अमोल एकदम चकित झाला. जयश्रीताई म्हणाल्या, बघ, डॉक्टर सुद्धा म्हणाले जे करेल ते देव करेल. आता तरी मला हे कोमलला पाजू दे. आणि अमोलने होकारार्थी मान हलवली. त्या माऊलीला खूप आनंद झाला. त्यांनी ते तीर्थ सलग 3 दिवस कोमलला पाजवले आणि स्वामींच्या कृपेने 1 आठवड्यातच आजारावर मात करून कोमल घरी परतली. आता अमोलला आणि कोमलला आपली चूक लक्षात आली होती. त्यांनी स्वामींची आणि आईची माफी मागितली. स्वामींची मूर्ती स्टोरूममधून काढून पूर्ण श्रद्धेने त्यांनी देवघरात स्थापित केली. तसेच आईला देखील त्यांनी पूर्वीची खोली तिला राहायला दिली. त्या दोघांनी जयश्रीताईंनी सांगितल्याप्रमाणे स्वामींचे एक पारायण पूर्ण केले. पूर्ण झाल्यावर दुसऱ्याच दिवशी नोकरीचा कॉल आला आणि मोठ्या पगाराची नोकरी मिळाली. अशा प्रकारे अमोल आणि कोमल नास्तिकचे आस्तिक झाले आणि जयश्रीताई सोबत स्वामींची निस्वार्थ भक्ती करू लागले. कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.